अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं हाफिज इस्माइल आपका मेज़बान और आप देख रहे हैं पब्लिक वॉइस टीवी। चलिए नाजरीन, आज की एक अहम खबर की तरफ हम रुख करते हैं। चिंचोली में लाल मिट्टी की सप्लाई को लेकर लोगों ने जाहिर की नाराजगी। सामाइन, जैसा कि आप जानते हैं कि चिंचोली में दस्तयाब रहने वाली चीजें जैसे लाल मिट्टी, रेड स्टोन, व्हाइट पत्थर, काली मिट्टी, साउड, ब्लैक स्टोन वगैरह ऐसी सैकड़ों चीजें हैं जो हमें हर जगह ये चीजें आसानी से मिल जाती है। ये कुदरत की तरफ से लोगों के लिए किसी खजाने से कम नहीं है, लेकिन इसके इस्तेमाल के लिए हुकूमती कवानीन को लाजमी तौर पर अपनाना होगा। देखने में ये आता है कि इसके इस्तेमाल के लिए कानून की खुली खिलाफ वर्जी की जाती है। अगर ऐसा ही रहा तो औबाश किस्म के लोगों का राज चलेगा। हमारा मकसद हरगिज़ ये नहीं है कि कितने माइंस कानूनी हैं और कितने गैर कानूनी, सिर्फ इशारतन हमने उन चीज़ों का तस्करा किया ताकि हमारे इल्म में रहे। सामाइन, आपको बता दूं कि गुज़िश्ता में इसका इस्तेमाल ज़रूरत के मुताबिक किया जाता था, लेकिन रफ्ता रफ्ता इसके इस्तेमाल में बेतहाशा इजाफा होता नजर आया। आए दिन इसके गैर कानूनी इस्तेमाल पर शिकायतें मौसूल होती रही, लेकिन जिम्मेदार हजरात खामोश तमाशाई बने हुए हैं। इन्हीं मामलात को लेकर चिंचोली तालुके के कस्बे शादीपुर के करीब बताया जाता है कि सर्वे नंबर 126/1, सर्वे नंबर 126/3 की ज़मीन जो 88 एकड़ में फैली हुई है, वहां से रोज़ाना लाल मिट्टी की सप्लाई की जा रही है और निजी कंपनियों को फरोख्त किया जा रहा है। न कानून का एहतराम, न सेफ्टी की परवाह। अगर कोई इस अमल को रोकने की कोशिश करता है तो उसे धमकियां दी जाती है। इन्हीं बातों का तस्करा करते हुए शंकर पवार और हीरा सिंह ने कहा कि अगर उन्हें कोई नुकसान पहुंचता है तो उसके जिम्मेदार इस मामले से वाबस्ता तमाम अफराद होंगे। मुकामी नुमाइंदों ने तस्करा करते हुए कहा कि गैर कानूनी गाड़ियां कुंचाराम पीएस में होने के बावजूद उन पर मुकदमा दर्ज नहीं किया जा रहा और माइंस के जिम्मेदार हजरात तहफ़्फ़ुज़ फराहम करने के बजाय खामोशी इख्तियार किए हुए हैं। ऐसा लगता है कि इस मामले को संजीदगी से नहीं लिया गया। एक बार फिर याद दिलाने की ज़रूरत है। कभी माइंस में ब्लास्टिंग तो कभी मिट्टी से भरी लारियों की दूसरी रियासतों को सप्लाई। शादीपुर जंगल में रोड पर गुजरते मुसाफिरों को हर वक्त ये खतरा लायक रहता है कि ऐसी खस्ता और तंग रोड पर ओवरलोड और तेज़ रफ्तार गाड़ियां नुकसान न पहुंचा दे। कई मरतबा रुकने पार्लिमान और रुकने असम्बलीज और बड़े ओहदों पर फाइज आला अफसरान इन इलाकों का दौरा कर चुके हैं। उन्होंने न कभी माइंस के बाहर पड़े पहाड़ों के मानिंद पत्थर का, न कभी शादीपुर जंगल में मौजूद रोड को कुशादा करने का तस्करा किया। ऐसे में कई सारे सवाल पैदा होते हैं। 3 दिन से शादीपुर में बैठे एहतजाज के लिए लोगों ने गुस्से का इजहार करते हुए कहा कि आला सियासी रहनुमा और महकूमजात के आला अफसरान को चाहिए कि इस जानिब ज़रूर तवज्जो दें। उन्होंने मजीद कहा कि इस मामले को लेकर डिस्ट्रिक्ट कमिश्नर का रुख करेंगे ताकि इत्मीनान बख्श जवाब मिल सके। दिगर ये कि हकीकत में ऐसे मामलात के साथ अगर लापरवाही की जा रही है तो फिर उन महकूमजात ने मौजूद उन अफसरान का तबादला करना होगा जो बरसों से एक ही महकमे में काम कर रहे हों, ताकि हुकूमत बारीक बीनी से नज़र रख सके। आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ಮಾಡಿದ್ರೆ ಬಿ ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಬಿ ತರ್ತೇವು, ಏಸು ರೊಕ್ಕ ಖರ್ಚಾಗಲ್ಲಕ್ಕ ಹಿಂಗಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ನೀವು ಹ್ಯಾಂಗೆ ಹೊಡಿ ನಮ್ಮ ಜೀವನೇ ಹೋಗಲ್ದಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ಜಮೀನದ ನಾವು ಕುಂತಿದ್ದೆವು ಅಂತ ಅಂಬಣ ಅವ್ರು ಕಾರ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ ಸರ್. ನಮ್ಮ ಜೀವಕ್ಕೆ ಒಯ್ಬೇಡ್ರಪ್ಪ, ಈ ಮಣ್ಣು ಒಯ್ದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ತಾರಸ ಅದ. ಈ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಭೂಮಿ ಅದ, ನಮ್ಗ ಅಲ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತದ, ಈ ತೆಗ್ಗು ಬರ್ತದ, ಗುಟ್ಟ ಬರ್ತದ, ನಾವು ಸಾಯ್ತೀವಿ. ನೀವು ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ನಿಮ್ಮ ಭೂಮಿಯಾಗ ನೀವು ಹಗಳ್ಕೊಂಡ್ರಿ, ನಾವ್ ಏನ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ದಾನ ಕೊಟ್ಟದ 25 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಇದು ಭೂಮಿ ನಮ್ದದ, ಇದು ಈ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ ಮಾಗಿಲ್ಲ ನಮ್ದದ. ನಾವು ಏನ್ ಅನ್ಲಕ್ಕೋದ್ರೆ ಈ ಮಂದಿ ಹೊಡಿಲಕ್ಕ ಬರ್ತಾರ. ಯುವ ಕರ್ನಾಟಕ ವೇದಿಕೆ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಶಾದೀಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 126 ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿರೋ ಇಂಥ ಘಟನೆ ಆಗಿದೆ ಅಂತೆ ನಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ಇರುತ್ತೆ. VA ಕೊಟ್ಟು, RR ಕೊಟ್ಟು, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕೊಟ್ಟು, ಮತ್ತು SP ಕೊಟ್ಟು, DSP ಕೊಟ್ಟು, ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟು. ಈಗ ತನಕ ಯಾರೂ ಶಾಸಕ ಬಂದಿಲ್ಲ. ಶಾಸಕರಿಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದೆವು. ಈಗ ತನಕ ಯಾರು ಏನು ಕಂಡು ಬಂದು ಕೂತಿದ್ದಾರೆ. ರಾಯಲ್ಟಿ ಮತ್ತು ಇದು ಇದೆ ತೆಲಂಗಾಣದು, ಕರ್ನಾಟಕ ಮಣ್ಣಿದೆ ಮತ್ತು ಅಣೆ ಇಲಾಖೆ ಕೊಟ್ಟು, ಅಣೆ ಇಲಾಖೆ ಕಣ್ಮುಚ್ಚಿ ಕುಂತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ತನಕ ಏನು ಕೈ ತಗೊಂಡಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾಡಳಿತ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿಫಲವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಿಲ್ಲ. ಇದ್ರೊಳಗೆ ಶಾಮೀಲ ಇದೇ ತರ ಆದರೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾತ್ರ ಆಗಿರುತ್ತಾರೆ, ಬೇರೆ ಯಾರು ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಅಧಿಕಾರಿಗೆ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಕೇಳ್ತೀವಿ ಸಂಬಂಧ. ಇದಕ್ಕೆ ಏನೇ ವಿಷಯ ಆದರೂ, ಜನಗೇನೇ ತೊಂದರೆ ಆದರೂ, ಇದು ಮತ್ತೆ ಇದು ಹಂಚಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಜನರ ಅವ್ರ ಭೂಮಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಂಚಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ನೇರ ಹೊಣೆಗಾರ
ಕಮಂಡಿಲಿಂತ ನಮಗೆ ಪೂರಾ ದಬ ಮಾಡಿದೆ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಜನರೆಲ್ಲ ಕಡ ಬಡವರು ಸರ್, ಕಡ ಬಡವರು ಅಂದ್ರೆ ಕಡ ಬಡವರು. ನಮ್ಮ ಜೀವಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಅಪಾಯ ಆದರೆ ಸರ್ ಇದೆಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದಕ್ಕೆ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಇರ್ತಾರೆ ಸರ್ ಅಂತ ನಿಮಗೆ ಈ ಮೀಡಿಯಾ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್. तेलंगाना ये जो गाड़ियाँ है ना, ये गाड़ियाँ फर्स्ट पुलिस स्टेशन में है सो है। फर्स्ट वो गाड़ियाँ आप एफआईआर करो, आपकी वजह से वो गाड़ियाँ एफआईआर नहीं हुआ करते अभी सर। आप जो MMRD का एक्ट बोल रहे हो वो एक्ट हमें भी पता है, ओके। आप क्या करो, फर्स्ट वो जो गाड़ियाँ हैं गाड़ियाँ को एफआईआर करो, पहले आपका कंप्लीट करो, गाड़ियाँ एफआईआर करो। उसके बाद हमें ये पूरा जो भी यहाँ चला है माइनिंग का रेंदो, वहाँ जितने भी ये एरिया में माइनिंग चले, सर्वे का वो उनका काम है, वो करते। हम माइनिंग वाले को आपसे पूछ रहे, मैं क्या बोल रहा हूँ आपको, तो आपका काम क्या है, पंचनामा रिपोर्ट लिखो पहला। 100 गाड़ी ये सर्वे नंबर से पकड़े, ये सर्वे नंबर में माइनिंग हो रहा है, तो लिखो फर्स्ट वो गाड़ी एफआईआर करो। उसके बाद में यहाँ से गाड़ियाँ निकालो। आप जो डायरेक्शन देंगे PSI सर वही काम करेंगे, क्योंकि जो गाड़ियाँ निकालने का मतलब क्या है, कुछ भी आप कुछ भी कार्रवाई नहीं करे, कुछ भी रिपोर्ट नहीं लिखे, कुछ भी पंचनामा नहीं करे, आप 100 बार फोन करे तो एक बार फोन नहीं उठाते। यहाँ पर हम रात दिन एक करके हम यहाँ भूखे तर से यहाँ पर बैठे, वहाँ पर ले जाको एफआईआर कर दो, तो मतलब क्या है वो बात का। एंड और एक बात, गाड़ी अनलोड है बराबर, गाड़ियाँ मिट्टी लोड करके अनलोड करे से हो। तो मैं हमारा डिमांड खाली गाड़ी से लेके जाओ, हमारा डिमांड क्या है, फर्स्ट आप एफआईआर स्पॉट पे भी कर सकते हैं, ये कानून में है आपको। और वो गाड़ियाँ जो भी है 126 का ये पूरा पंचनामा रिपोर्ट हमारे सामने लिखो। उसके बाद और हमारी डिमांड भी है डीसी से, वो पूरा लिखो। उसके बाद में हम भूखे तरह से बैठे यहाँ पर, हमारे को प्लीज टेंशन न करो, आपका प्रोसेस क्या है फॉलो करो, गाड़ियाँ वही रहेंगे, ओके। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಈಗ ನಿಂತಿದ್ದು 126 ಸರ್ವೆ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ನಮಗೆ 2002 ರಲ್ಲಿ ಅಲಾಟ್ ಆಗಿದ್ದ ಲ್ಯಾಂಡ್ ಇದೆ. ಇದು ಫಾರ್ಮರಿಗೆ ಅಲಾಟ್ ಆಗಿದ್ದ ಲ್ಯಾಂಡ್ ಇದೆ 59 ಮೆಂಬರ್ಸಿಗೆ, ಬಟ್ ಪೊಸಿಷನ್ ಯಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಇದ್ದೀವಿ 40 ಎಕರೆ ಭೂಮಿದಾಗಿದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಅಳತೆ ಮಾಡಿ ಕೊಡೋದು 176 ಎಕರ್ಸ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಕೊಡಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ರಾಯಲ್ಟಿ ತೆಲಂಗಾಣದಿದೆ, ಮಣ್ಣು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಒಯ್ಲತ್ತದೆ. ಈಗ ನಾವು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು DC ಅವರಿಗೆ 3 ಬಾರಿ, AC ಅವರಿಗೆ, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ, RTO ಅವರಿಗೆ, ಮೈನಿಂಗ್ ಆಫೀಸಿಗೆ ಎಲ್ಲ ಏನೇನು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಬರ್ತದೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿವಿ. ಈಗ ತನಕ ನಮ್ಗೆ ಏನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ತಾವು ಶಾಸಕರು ಕೂಡ ಗಮನ ತಂದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಗಮನ ಇದೆ, ಎಲ್ಲರ ಗಮನ ಇದೆ. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಅವರಿಗೆ ಒಂದ್ಸರಿ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಮತ್ತು ಅಪೋಸಿಷನ್ ಲೀಡರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಸರ್, ಬಟ್ ಯಾರು ಭೀ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾವು ನಿನ್ನೆ ಗಾಡಿ ಹಿಡ್ದೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಇಟಾಗಿ ಇದೆ, ಮತ್ತು ಟಿಪ್ಪರ್ಗಳಿದೆ, ಮತ್ತು 3 ಗಾಡಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿಗಳು ನಿಂತಿವೆ, ಅಲ್ಲಿ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಇದೆ. ಪೊಲೀಸರು ಬಂದು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾರೋ, ಏನು ಎಫ್ಐಆರ್ ಮಾಡ್ಸ್ಯಾರೋ, ಏನು ಮಾಡ್ಸಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಏನಂತಾರೆ, ನಾವು ಗಾಡಿಗಳು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡಿವಿ, ಎಫ್ಐಆರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್. ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನಂದ್ರೆ DC ಅವ್ರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಬೇಕು, ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲ ಭೂಮಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗಲ್ಲ.